प्राप्त झालेलं आहे. चला थोडंसं लवकर खेळूयात आपण. योगेश भाऊ, योगेश कानवडे सर, आपल्याला विनंती असणार आहे थोडंसं आपण फास्ट मॅचला सुरुवात करू. टेनिस च्या माध्यमातून निश्चितच या स्पर्धेला आपण कव्हर करतोय. टेनिस ची संपूर्ण एंटायर टीम, आमचे साहिल चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी ते देखील खूप चांगलं काम करतायत. त्यांचंही संगमनेरमध्ये स्वागत. आमचे तीनही पंच, मग त्यामध्ये आमचे पंकज पाटील सर असतील, त्याचबरोबर किरण बिडलान सर असतील आणि अमन शर्मा सर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांचंही स्वागत लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग मध्ये. आणि दरम्यानच्या कालावधीत उपस्थित होत आहेत जाणता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि निश्चितच क्रिकेट वेड व्यक्तिमत्व आदरणीय अमोलजी कवडे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतंय. त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. जावेत मॅचच्या दिशेने. पहिलं षटक घेऊन बदलापूरचे अरफ, तर स्ट्रायकर एंड कडे संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा योगेश कानवडे. पहिलाच बॉल समोर उडवलाय, ओव्हर द बॉलर हेड. अरफ शेखचं भव्य स्वागत योगेश कानवडेनं केलंय आणि या बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार. चार वाजून 18 मिनिटे झाली आहेत आणि 4 वाजून 18 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली आहे. वेळेचं देखील बंधन आहे, त्यामुळे एका इनिंगला पूर्ण करण्यासाठी तुम्हाला निर्धारित वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेतच तुम्हाला मॅच इनिंग पूर्ण करावी लागणार आहे. पहिला चेंडू अरफ शेखचा स्लॉट मध्ये मिळाला. योगेश कानवडेनं आउट ऑफ द प्लॉट पाठवला आणि 6 धावा पहिल्या चेंडूवर मात्र इकडे अर्जित केल्या गेलेल्या आहेत. धावफलकाला सुरुवात झाली, अकाउंट ओपन करण्यात आलंय आणि अरफ शेख इथे पुनरागमन त्यांनी करावं लागेल. आज जर पाहिलं तर बदलापूर वरून संगमनेर गाठलंय, परंतु दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर चेंडू थोडासा बाहेर निघाला. लेग ब्रेकचा वापर केला होता अरफ शेखने, ब्रह्मास्त्र बाहेर काढलं आणि हे गरजेचं आहे. फलंदाजाला जर बंदिस्त करायचंय, फलंदाजाला जर निरुत्तरित ठेवायचंय, तर मग हे ब्रह्मास्त्र तुम्हाला वापरावे लागणार आहेत. आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात. एखादा मोठा फटका आला तर कमबॅक तुम्हाला करावंच लागतं आणि ते अरफने केलंय. परत एकदा बॅकफुटला गेले, कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने तिथे चूक केली आहे. क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय आणि बॉल सरळ बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगला स्ट्रोक. खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत बॉलची वाट पाहिली, थोडासा कमी गतीने पेस ऑफ केला होता यावेळेस अरफ शेख यांनी आणि त्या बॉलला शेवटपर्यंत पाहिलं, त्यानंतर फक्त दिशा दिली आणि योगेश कानवडे यांनी चौकार वसूल केलाय. धावफलकावर धावसंख्या 10 अरफ शेख, तर दुसऱ्या बाजूला योगेश कानवडे, एका बाजूला राजे उमाजनक प्रतिष्ठान बेल्लाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच, तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. जाऊ दिलाय बॉल, ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. पंच किरण बिडलांसरी ते व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. क्रिकेटचा नियम क्रमांक 22चा वापर करतायत. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 10. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज 12व्या वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे आणि विशेष म्हणजे आज पहिलाच दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस प्रचंड वेग, परंतु डावेष्टीच्या बाहेर असल्या कारणे पंचांनी इकडे व्हाईट बॉल कळवलाय आणि एक अतिरिक्त धाव इकडे धावफलकावर जोडली जाणार आहे. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर धावसंख्या 11, माफ करा 12 धावा धावफलकावर. एक षटकार, एक चौकार आणि 2 अतिरिक्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले गेलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 12 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा अरफ शेख. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस देखील थोडीशी खराब लाईन, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. मागच्याच काही आठवड्यांपूर्वी राहुरीमध्ये महाराणा प्रतिष्ठान प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न झाली. त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर अरफ शेख आणि योगेश कानवडे एकाच संघामध्ये खेळताना बघायला मिळाले. त्यामुळे अरफ शेखचे कच्चे दुवे त्यांनाही माहिती झालेले आहेत, पक्के दुवे त्यांनाही माहिती झालेले आहेत. कशा पद्धतीने ते गोलंदाजी करतायत याचा सगळा अभ्यास योगेश कानवडे यांच्याकडे नक्कीच असणार आहे आणि त्या पद्धतीने ते बॅटिंगही करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण बघितलं तर 13 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. 6 षटकांची लढाई आहे. पाहूयात पहिल्या डावामध्ये किती धावेपर्यंत मजल फलंदाजी करणारी टीम मारते, ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग शिक्षण, शेती, सहकाराच्या माध्यमातून विकासाची वाट ज्यांनी दाखवली, जलनायक म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो, लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही क्रिकेटची स्पर्धा आपण सर्वजण पाहतोय. यावेळेस चांगला बॉल होता. खरं तर यावेळेस देखील लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता योगेश कानवडे यांनी, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. खूप सुंदर असं मैदान. खरं तर राजवर्धन युथ फाउंडेशनचं आयोजन आपण पहिल्या वर्षापासून पाहत आलोय.
पूर्वीचा फॉर्मॅट वेगळा होता, आत्ताचा फॉर्मॅट वेगळा आहे, बरीचशी मैदानं बदलली, परंतु स्पर्धेचं सातत्य जे आहे ते मात्र टिकून राहिलेलं आहे. त्याबद्दल राजवर्धन युथ फाउंडेशनच्या आयोजकांचं कौतुक करावं लागेल. फुलर लेंथवरचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आणि या बॉलला सरळ फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. योगेश कानवडेचा लॉंग अँड स्ट्रॉंग सिक्स. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला सुरू आहे आणि धावफलकावर 19 धावा. अजूनही काही चेंडू या ओव्हरमध्ये येणं बाकी आहेत. एक चेंडू अजूनही या ओव्हरमध्ये येणं बाकी आहे. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. बॉल हवाय पंचांना, बाहेर गेलाय बॉल. तोपर्यंत नवीन घ्या ना. प्रेक्षकांना आमची विनंती राहील, बाहेर जर कोणी प्रेक्षक असतील त्यांच्या जवळ बॉल असेल तर कृपया करून तो आतमध्ये टाका. ही विनंती प्रेक्षकांना असणार आहे. खरं तर या मैदानावर ज्या ज्या वेळेस स्पर्धा होते त्या त्यावेळेस प्रेक्षकांचा बराचसा सपोर्ट आपल्याला राहिलेला आहे आणि प्रेक्षकांना वाटतं की मॅच चांगली सुरू आहे, मॅच थांबू नये, त्यामुळे प्रेक्षक देखील लगेच मैदानाच्या आतमध्ये बॉल टाकतात. या मैदानाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. 19 धावा धावफलकावर योगेश कानवडे जबरदस्त सुरुवात करतायत. स्वप्नवत सुरुवात पाहायला मिळते. ड्रीम स्टार्ट त्याला आपण म्हणू शकतो आणि अगदी ते ड्रीम स्टार्ट योगेश कानवडे करतायत. निश्चितच गतवर्षी देखील आपण योगेश कानवडे यांना पाहिलं होतं. विजय पावले यांच्या विरुद्ध खूप चांगली बॅटिंग केली होती. एकाच ओव्हरमध्ये 24 धावा त्यांनी बनवल्या होत्या. म्हणजे या मैदानावर या स्पर्धेमध्ये योगेश कानवडे सातत्याने चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. परंतु अरब शेख यांनाही पुनरागमन करावं लागेल. फुलर लेंथवरचा बॉल फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. निश्चितच तिथे अपील देखील जोरदार होताना आपल्याला बघायला मिळाली. ओव्हर थ्रो करण्यात आलाय आणि त्याचा फायदा इकडे फलंदाजांना होतोय. पण क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि त्याचंच मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं, 1ला 2 मध्ये परावर्तित केलं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर आपण टाकूयात नजर. एकंदर धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हर नंतर 21 धावा. तर पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन संगमनेर तालुक्यातील निमोन या गावचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. म्हणजे जवळपास 25-26 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा ज्यांच्या माध्यमातून घडली आहे ते सिबान खालिद शेख बॉलिंगसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर नंतर 21 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे योगेश पवार यांना आपण बघू शकता. पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावा 21 झालेल्या आहेत. हे बघा पहिल्या बॉलवर षटकार आला होता. दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथा, पाचवा, सहावा हे 3 लागोपाठचे वाईड आले होते. 7वा चेंडू डॉट आला होता. 8वा चेंडू त्यावर षटकार आला होता. 9व्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. म्हणजे 3 चेंडू जे आहेत ते अवैध होते. असे 9 चेंडू टाकले गेलेत. म्हणजे पहिल्या ओव्हरचा खेळ देखील पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर 21 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2ला सुरुवात सिबान शेख. तो पहिला चेंडू खराब आलाय. मागे यष्टीरक्षकाकडनं देखील चूक झाली आहे आणि बॉल सरळ लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप गेलाय 4 धाब्यांसाठी. नो +4 एकूण 5 धावा. धावसंख्या 26 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 26 रन. पहिला चेंडू मात्र थोडासा खराब पाहायला मिळाला. हातातनं बॉल सटकला आणि तुम्ही जर बघितलं तर हा चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला. नो बॉल आणि त्यावर चौकार आलाय. पुढचा चेंडू फ्री हिट योगेश पवार साठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सिबान शेख एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला एक बहुगुणी खेळाडू, एक प्रख्यात खेळाडू म्हणजेच योगेश पवार दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज पहिली मॅच हे 2 संघात एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. कमी गतीने टाकला होता. थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं आणि निश्चितच अपील देखील जोरदार होताना आपल्याला पाहायला मिळतंय.
बघूयात मला वाटतंय तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. सर एज साठी घेतलाय. तर निर्णय आलेला आहे, फलंदाज नाबाद आहेत, नॉट आउट. निर्धाव चेंडूची सांगता मात्र या ठिकाणी होणार आहे. चांगलं पुनरागमन सिबान शेख आपल्या गोलंदाजीमध्ये करतायत. पहिल्या चेंडूवर 5 धावा जरी खर्च केल्या असल्या, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंचा विचार जर आपण केला तर त्यानंतरचे 2 चेंडू मात्र खूप चांगल्या टप्प्यावर आपल्याला बघायला मिळालेले आहेत. धावफलकावर धावसंख्या 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. योगेश पवार स्ट्रायकर एंडकडे आहे, तर बॉलिंगसाठी पुढच्या एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाज सिबान शेख बॉलिंगसाठी तयार होत आहेत. ओव्हर नंबर 2 ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुलर लेनफरचा बॉल मनगडाच्या साह्याने फक्त दिशा दिली. बॉलला कमी गतीने टाकला होता हा बॉल. व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये दाखवत आहेत, अचूकता गोलंदाजीमध्ये सिबान शेख दाखवत आहेत आणि ते गरजेचं आहे. पहा, शॉर्ट फॉर्मॅटचं क्रिकेट आहे, टेनिस बॉल क्रिकेट, आणि इथे प्रत्येक गोलंदाजाचा कस लागणार, गोलंदाजांची कसोटी आहे, त्यामुळे प्रत्येक गोलंदाजाला चांगली कामगिरी इकडे करावी लागणार आहे. विशेष म्हणजे सिबान शेख, आज तुम्ही जर बघितलं तर अनुभव त्यांच्याकडे प्रदीर्घ आहे. संगमनेर तालुक्यातील असे खेळाडू ज्यांनी आखाती देशामध्ये जाऊन देखील संगमनेरचं नाव उज्ज्वल केलंय, तेच आपल्याला बॉलिंगसाठी बघायला मिळत आहेत. परंतु समोर आहेत योगेश. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला दिशा दिली, गलीमधून फिल्डर येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकामध्ये होणारा बदल, एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा धावफलकावर, 28 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 28 विदाउट लॉस आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज पहिला दिवस आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा. जशी जशी ही स्पर्धा पुढे जाणार आहे तशी तशी रंगत मात्र या स्पर्धेची वाढणार आहे. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय सिबान शेख यांच्या माध्यमातून. गुलेवाडीचे युवा नेते गणेश भास्कर पानसरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचंही मनापासून स्वागत. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग मध्ये राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. 28 धावा. यावेळेसचा बॉल हवेत आहे, फटका मिस टाइम आहे, परंतु फिल्डर बरेचसे दूरवर राहिलेत. प्रयत्न तर चांगला केला होता, परंतु तिकडे आपण बघू शकता झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्यामध्ये यशस्वी झाले नाही. परंतु मागे बॅकअपचंही काम खराब राहिलं. तिथे चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. 4 धावा मिळत आहेत, चौकार आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण बघू शकतो. धावफलकावर धावसंख्या 32 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. चुका चुका आणि चुका होत आहेत, त्या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत, कारण पहिला विजय मिळवणं फार गरजेचं आहे. कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस पहिला विजय मिळवला की मग आत्मविश्वास तुमचा दुणावतो, मनोबल तुमचं वाढतं. त्यामुळे पहिला विजय मिळवण्याच्या तयारी ते दोन संघ उतरलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूला राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषारभाऊ शिंदे युवा मंच. तसं जर बघितलं तर गतवर्षीचे उपविजेते आहेत राजे उमाजीनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे आणि त्यांच्या विरुद्ध वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. या दोन टीम मध्ये आपल्याला ही लढत पाहायला मिळते. पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर फलंदाजी करणारी टीम वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी आतापर्यंत मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी तब्बल 32 धावा कुठलेल्या आहेत आणि कुठलाही फलंदाज गमावलेला नाहीये. 2 योगेश चांगली बॅटिंग करतायत. एका बाजूला योगेश कानवडे तर दुसऱ्या बाजूला योगेश पवार. ओव्हर नंबर 3 ला आता सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आपल्याला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. अजित जेडगुले यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. वेल्हाळेचे गोलंदाज आहेत. पाहूयात कशा पद्धतीने
तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करतायत. मंडेटरी पॉवर प्लेचा खेळ आता पूर्ण झालेला आहे. क्षेत्ररक्षण खुललेलं आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 झाल्यानंतर आता इथून पुढच्या 4 ओव्हरमध्ये तुम्हाला निश्चितच पुनरागमन करावं लागेल. विशेष म्हणजे विकेटचा शोध घ्यावा लागणार आहे आणि विकेट जर आली तर मग धावसंख्या कुठेतरी तुम्ही थांबवू शकता. तो प्रयत्न या ठिकाणी प्रत्येक खेळाडूला करावा लागणार आहे, प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल. प्रथमेश हासे यांच्या हातामध्ये बॉल आहे. तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी प्रथमेश हासे यांच्या हातामध्ये देण्यात आली आहे. समोर योगेश कानवडे, म्हणजे गतवर्षी उदयोन्मुख खेळाडू म्हणून या खेळाडूला बहुमान मिळाला होता. तेच प्रथमेश आता बॉलिंगसाठी येत आहेत. तर समोर आहेत योगेश कानवडे. यावेळेस थोडीशी जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. बिटवीन द गॅप बॉल चाललाय. फिल्डर फार दूर परत. बॉल सरळ सीमारेषेच्या दिशेने कूच करेल आणि बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार. चौकार. खरं तर लाईन लवकर पिक करू शकले नव्हते, परंतु स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केला. बिटवीन द गॅप बॉलला खेळला आणि चौकार देखील वसूल करण्यात आलेला आहे. या चौकाराच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 36 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. राजापूरचे प्रथमेश आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. तर निमगाव पाग्याचे योगेश कानवडे स्ट्रायकर एनकडे. यावेळेचा बॉल मनगटी फटका. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. वाह योगेश कानवडे वाह. जबरदस्त हिट पाहायला मिळतोय. सरळ नगराध्यक्ष मैथिलीताईंचा जो बॅनर आहे तिकडे बॉल जाऊन धडकतोय. षटकार आलेला आहे. सिक्सर. निश्चितच ऍक्शन रिप्ले मध्ये हा स्ट्रोक पाहिला खूप आवडेल, कारण ज्या पद्धतीने खेळला होता. पायावर टाकलेला बॉल, मनगडाचा वापर केला. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलं. फ्लिक ऑफ द रिस्ट. आपल्या मनगडाची ताकद दाखवतात योगेश कानवडे आणि योगेश कानवडेने बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. त्यावेळेस बॅकफुटला गेले. थोडीशी दिशा दिली आहे. फिल्डर त्यावेळेस यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. अजित आहे तिकडे. एक धाव मात्र पूर्ण करण्यात आली आहे. थोडंसं बुद्धिमत्तेचं क्रिकेट इथे आपल्याला योगेश कानवडेच्या बॅटिंगमधून बघायला मिळतंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि ते दाखवण्याचं काम ते सातत्याने करतायत. टायमिंग प्रॉपर करतायत. शॉट सिलेक्शन खूप चांगलं बघायला मिळतंय. परंतु गोलंदाजांना इथे कुठेतरी फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे, प्रामुख्याने योगेश कानवडे, कारण चांगली बॅटिंग ते करतायत. संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. गोलंदाजांना त्यांना रोखावं लागेल. फुलर लेंथवरचा बॉल. लॉंग ऑन मध्ये फिल्डर थोडासा पुढे पडला सिब्बान यांच्यापासून बॉल. आणि तिकडे आता पाहावं लागेल काय निर्णय आहे. मला वाटतंय तिथे झेल झालाय का ते मात्र तपासलं जाईल. अगोदर पायाला बॉल स्पर्श केला बॉलने आणि त्यानंतर सिब्बानने तो झेल कलेक्ट केलाय, परंतु ती जी शंका आहे ते मात्र इथे निश्चितच तिसऱ्या पंचांकडे होती. त्यांनी ऑनफिल्ड पंचांकडे होती ती तिसऱ्या पंचांकडे निश्चितच शहानिशा करवण्यासाठी पाठवलेली आहे. बघूयात आता काय निर्णय असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत तो निर्णय पोहोचवला जाणार आहे. झेल झालाय का ते मात्र इकडे तपासलं जाईल. सुंदर आणि सुबक प्रभावी आयोजन लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं आज बघता बघता 12व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. क्रीडा रसिकांची देखील हळूहळू गर्दी मैदानाच्या दिशेने होऊ लागलेली आहे. प्रेक्षकांची प्रचंड रेलचेल या मैदानावर सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. खरं तर संगमनेर तालुका म्हटलं तर मग क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखला जातो. क्रिकेटची परंपरा जपणारा हा तालुका, शहर असू द्या किंवा मग ग्रामीण भाग असू द्या, खूप स्पर्धा आपल्याला सातत्याने संगमनेर तालुक्यामध्ये बघायला मिळतात. आणि आज राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग ही स्पर्धा म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्याचा विश्वचषकच. तर निर्णय आलाय फलंदाज बाद आहेत. काय जबरदस्त झेल पाहायला मिळालाय सिबान शेख यांच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये टेनिस क्रिकेट .in माध्यमातून निश्चितच ही दृश्य आपल्याला पाहायला आवडतील. तर योगेश पवार बाद झाले आणि योगेश पवार बाद झाल्यानंतर फलंदाजी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाबळेश्वरचा सितारा एक ख्यातनाम खेळाडू अमोल दुबे बॅटिंगसाठी आलेले आहेत.
पहिलाच बॉल फुलर लेंथवर टाकला, कव्हरला बॉलला ढकललं, फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. थोडासा संयम पहिल्याच बॉलवर इकडे दाखवला अमोल दुबे यांनी, परंतु गोलंदाजाचंही कौतुक करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32 होत्या आणि आपण या अगोदर चर्चा केली, कुठेतरी या धावा रोखण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आणि त्यासाठी गोलंदाज, एक युवा गोलंदाज, त्याच्या हातामध्ये बॉल दिला. प्रथमेशने चांगली गोलंदाजी केली, योगेश पवारची विकेट मिळवली आणि अमोल दुबे आल्यानंतर त्यांना एक फुलर लेंथवरचा बॉल टाकला. पहिला चेंडू अमोलसाठी खूप चांगला पाहायला मिळालाय. एक सिंगल आली, धावफलक 1च्या मदतीने पुढे जात आहे. धावफलकावर 44 धावा आणि आता स्ट्रायकर एंडकडे आलेत योगेश कानवडे. ओहो, यावेळेस मात्र डाऊन द लेग मागे जर पाहिलं तर अरब शेख बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर करतायत. एक अतिरिक्त धाव तर येतेच, परंतु 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 45 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. 45 रन, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावर्षी आपण या स्पर्धेमध्ये जर बघितलं तर 4 संघ मालकांसाठी 4 टू व्हीलर बाईक्स या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रथम येणाऱ्या संघाच्या संघ मालकासाठी TVS स्पोर्ट बाईक आहे. दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकाला देखील TVS बाईक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या संघ मालकाला HF डिलक्स आणि चतुर्थ क्रमांकावर जो संघ येणार आहे त्याच्या संघ मालकाला देखील इलेक्ट्रिक स्कूटर या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे 4 बक्षीस यावेळेस संघ मालकांसाठी 4 टू व्हीलर्स पाहायला मिळत आहेत. ओव्हरचा खेळ संपतोय, 3 ओव्हर संपलेला आहे. 3 ओव्हर नंतर 46 धावा, चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये. 3 ओव्हर नंतर एक बाद, 46 वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. तर 3 ओव्हरसाठी आपण जर पाहिलं तर येणाऱ्या 3 ओव्हरसाठी आता 13 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे आहे. येणाऱ्या 3 ओव्हर तुम्हाला 13 मिनिटांमध्ये पूर्ण करायच्यात. याची नोंद घ्या. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर सिबान शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. तर समोर आहेत योगेश कानवडे. उडवलाय बॉल, पहिलाच बॉल सरळ मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. योगेश कानवडेचा टोले जंग तडाखा, बॉल सरळ बाउंड्री लाईन पार, षटकार. जी लहान लहान मुलं बाउंड्री लाईनच्या बाहेरून बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकतायत त्यांना उद्या आयोजक कमिटीच्या वतीने आकर्षक टी शर्ट्स या ठिकाणी गिफ्ट म्हणून दिले जाणार आहेत. जे लहान लहान मुलं बाहेरचे बॉल आतमध्ये टाकतायत त्यांना आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही टी शर्ट देखील देणार आहोत. पहिल्याच बॉलवर सिबानच्या विरुद्ध षटकार आलाय. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. फिल्डर बॅकवर्ड पॉईंटवर बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. थोडंसं फंबल झालंय तिकडे आणि त्याचा फायदा निश्चितच बॅटिंग करणाऱ्या टीमला होईल. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर 54 धावा. सिबान शेख गोलंदाजी करतायत. योगेश कानवडे, 2 अगदी जीवलग मित्र एकमेकांच्या विरुद्ध आहेत. आज जर पाहिलं तर आपल्या संगमनेर तालुक्याचा विश्वचषक खेळत आहेत. गेले 20 ते 25 वर्ष सोबत खेळणारे खेळाडू. आता सिबान शेख यांच्या बाबतीत जर आपण चर्चा केली, यावेळेस बॅकफुटला गेले, स्ट्रोक तर चांगला आहे परंतु नो बॉलचा इशारा देखील देण्यात आलाय. एक सिंगल पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव परिपूर्ण होत असताना पंकज पाटील सरांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलेला आहे. पुढचा चेंडू मात्र इकडे अमोल दुबे यांच्यासाठी फ्री हिटची संधी आहे. तर आपण चर्चा करत होतो सिबान शेख खरं तर उच्च शिक्षित खेळाडू आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केली आहे त्यांनी. सक्सेस गुल्हेवाडी असेल, कारगिल संगमनेर, छत्रपती संगमनेर या स्थानिक संघांमधून सिबान शेखने आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची किंवा क्रिकेटची सुरुवात केली आणि पुढे न्यू स्टार नाशिक असेल, उमर 11 असेल आणि आज दिल्ली धमाका सारख्या संघाचं देखील प्रतिनिधित्व करत असताना आपण सिबान शेख यांना पाहिलेलं आहे. तेच बॉलिंग करतायत परंतु अमोल दुबे समोर आहेत आणि या बॉलला सरळ अमोल दुबे फेकून देत आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल दुबेच्या स्लॉट मध्ये जर तुम्ही बॉल दिला, असे चेंडू जर अमोलला टाकले तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरूनच आणावे लागतील. षटकार. 62 धावा धावफलकावर अमोल दुबेचा पहिला तडाखा, अमोल दुबेचा पहिला षटकार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण बघू शकतो आता जाऊन पोहोचली 62 आकड्यावर. आम्ही राहुरीमध्ये पाहिला अमोल दुबेचा कमबॅक जबरदस्त होताना पाहायला मिळाला. त्यानंतर अमोलने मागे वळून पाहिलं नाही आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला जो फॉर्म आहे तो त्यानं टिकून ठेवलेला आहे आणि आज अमोल दुबेवर देखील नजर आहे. मोठा चाहता वर्ग अमोल दुबेचा आहे आणि आज संगमनेरमध्ये नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगमध्ये
पाहायचंय अमोल दुबे कशा पद्धतीने बॅटिंग करतायत. सिबानच्या विरुद्ध एक षटकार आलाय, परंतु पाहावं लागेल सिबान शेख कशा पद्धतीने पुनरागमन करतायत. धावफलकावर 62 धावा ओव्हर नंबर 4 सुरू असताना. फुलर लेनवरचा बॉल पुनरागमन केलंय. ऑफ ड्राईव्ह करत त्या बॉलला खेळलं. या मैदानाला घासत बॉल गेला. इनफिल्डच्या आतमध्येच बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. तिकडे क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकात होतोय बदल. एकूण धावसंख्या 63 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. स्कोररच्या भूमिकेमध्ये गुणलेखक म्हणून आमच्यासोबत प्रशांत अभंग खूप चांगलं काम करतायत. अचूक स्कोरिंग ते करतायत. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह केला होता. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय. टाटा बाय बाय करत बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय बाउंड्री लाईन पार. चौकार. 67 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बऱ्याचशा त्रुटी बघायला मिळाल्या. ज्ञानेश्वर खेमनर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून ही चूक झाली आहे. 4 धावा इकडे पूर्ण केल्या जात आहेत. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकात होतोय बदल. एकूण धावसंख्या आपण बघू शकता 67 धावा धावफलकावर. कशा पद्धतीने या धावा रोखल्या जात आहेत, कारण अजूनही तुम्ही जर बघितलं ना, टप्प्याचा बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंचांनी मात्र हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 44 धाव्यांवर योगेश कानवडे नाबाद आहेत. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे आज. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि विशेष म्हणजे मेरिटवर खेळलेत, गुणवत्तेवर खेळले चेंडूच्या. कारण जिथे मात्र मोठा फटका खेळायचा, जिथे ताकदीचा वापर करायचा तिथे ताकदीचा वापर केला आणि जिथे मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवायचं तिथे थोडंसं इंटेलिजंट क्रिकेट देखील दाखवलं योगेश कानवडे यांनी. चांगली बॅटिंग. फुलर लेनवरचा बॉल इथे देखील आपण बघू शकतो. त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येतात बॉलवर. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. अरफ शेख बॉलला कॅरी करतायत. तोपर्यंत एक धाव आली. 1च्या मदतीने धावफलकात होतोय बदल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 69 या आकड्यावर. येणारे 7 दिवस खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. दररोज 4 नवीन संघ घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत. विशेष म्हणजे 4 नवीन आयकॉन देखील तुम्हाला स्पर्धेच्या निमित्ताने दररोज पाहायला मिळणार आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेला प्रारंभ झालाय, आरंभ झालाय आणि काल या स्पर्धेचा शुभारंभ होताना आपल्याला पाहायला मिळाला होता. उद्या या स्पर्धेमध्ये सोलापूरचे प्रथमेश राठोड, त्याचबरोबर राजस्थानवरून उद्या लोकेश मीना देखील संगमनेरमध्ये दाखल होणार आहेत. त्याचबरोबर उद्या जर आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक तारे सितारे, खूप मोठी स्टारकास्ट या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहे. पहा 7 मिनिटे बाकी आहेत. फिल्डिंग टीम याची दखल घ्या. उडवलाय बॉल, सरळ फेकून दिलाय, सरळ बाउंड्री लाईन पार. योगेश कानवडे अर्धशतक पूर्ण करतायत. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश कानवडेसाठी. संगमनेर तालुक्यातील निमगाव भागाचे हे खेळाडू आज लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक इथे साजरं करतायत. म्हणतात ना, परिंदो को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में. रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. आणि आज आपल्या बॅटिंग मधून ते दाखवलंय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु अरफ शेख त्यांनी देखील खूप चांगलं पुनरागमन केलंय. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावर 75 धावा. कुठेतरी धावा रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. आपल्या सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटचा खेळ, आपल्या सर्वांचा लाडका खेळ क्रिकेटचा खेळ आणि आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग आज 12व्या वर्षामध्ये. समोर उडवलाय बॉल. फटका थोडासा मिसटाइम आहे. ज्ञानेश्वर खेमनर बॉलच्या खाली. टेकन व्हेरी गुड कॅच. पहिला धक्का इथे मात्र मैदानाच्या, दुसरा धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसतोय योगेश कानवडे यांच्या रूपामध्ये. हा मोठा धक्का आहे, मोठा हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला. खेळाडू योगेश कानवडे बाद. एक्कावन्न धाव्यांची एक जबरदस्त खेळी, 51 धाव्यांची झुंजार खेळी आपल्याला योगेश कानवडेची पाहायला मिळाली आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात योगेश कानवडेचं. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याची विकेट मात्र अरफ शेखने मिळवली. शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर ज्ञानेश्वर खेमनर यांनी खूप चांगला कॅच कॅरी केलाय. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपल्याला पाहायला मिळतील नाशिक जिल्ह्यातील सिडको मोरवाडी, नाव मनोज नाना, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या बाजूला बदलापूरचे अरफ शेख बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
फुलर लेंथवरचा बॉल, त्याला फक्त दिशा दिली आहे. फिल्डर येत आहेत बॉलवर. ज्ञानेश्वर खेमनर चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतायत. एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. अमोल दुबे आणि मनोज नाना या दोन फलंदाजांवर जबाबदारी. इथून पुढे आता शेवट ते कसं करतायत ते पाहणं गरजेचं आहे. विशेष म्हणजे योगेश कानोडेने सुरुवात संघाला चांगली करून दिली, परंतु शेवटही तुम्हाला चांगला करावा लागतो. म्हणतात ना, वेल बिगिन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो, परंतु तुम्हाला शेवटही चांगला करता आला पाहिजे. आणि तो शेवट आता पाहावं लागेल कशा पद्धतीने करतायत हे दोन फलंदाज. की गोलंदाजी करणारी टीम राजे उपाध्याय प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच, हा संघ मात्र पुनरागमन करेल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. व्हेरिएशन बघायला मिळाले यावेळेस अरबच्या माध्यमातून. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल, खराब फिल्डिंग, आणि तिकडे बॉलला सीमारेषेच्या अगदी जवळ अडवण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. पण चुका आणि चुका होत आहेत. या चुका निश्चितच तुम्हाला टाळाव्या लागणार आहेत, कारण ही मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी आपण निश्चितच किती दिवस वाट पाहिली असेल, आणि आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज आपली टीम मैदानाच्या आतमध्ये खेळती आहे, त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगलाच खेळ करावा लागेल. प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं काम हे महत्त्वाचं आहे, समजून करावं लागेल. कारण टीम एकाने जिंकत नाही, टीम एकीने जिंकते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगलं खेळ ते करावं लागणार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मागे जर पाहिलं तर अक्षय जराड थोडंसं खराब कलेक्शन, परंतु तिकडे काय घडलंय, मनोज नाना यांना परतावं लागेल. डायरेक्ट हिट झाला आणि मनोज नाना आपल्या घरात नव्हते, बाजून परत आहेत. धावपाच्या स्वरूपामध्ये मनोज जायभावे यांना माघारी जावं लागेल. विकेटचं बंधन होतंय, खेळाडू बाद. गौरव शिंदे आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील. याच मैदानावर सराव करणारे खेळाडू आहेत आणि कित्येक वेळा आम्ही गौरव शिंदेचा खेळ या मैदानावर पाहिलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट ते खेळत आलेले आहेत. आज त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजाचे कौतुक करावं लागणार आहे. अरब शेख पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगलं पुनरागमन केलंय. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू सामन्यामध्ये पडणार नाही तोपर्यंत निकाल लावणं देखील तितकंच कठीण आहे. एका डावात मॅच जिंकता येत नाही. मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला दोन्ही डावामध्ये चांगली कामगिरी करावी लागते. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अकोल्याचे निलेश सोंगळ येतात बॉलिंगसाठी. निलेश सोंगळ यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर शेजान पठाण, SP स्पोर्ट्स राजूर यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी त्यांना दिलं जाणार आहे. स्कोर कार्डवर जर नजर टाकली तर 78 धावा धावफलकावर. शेवटचं आणि अंतिमचं षटक निलेश घेऊन येत आहेत. समोर आहेत अमोल दुबे. पहिलाच बॉल फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. पहिला बॉल मात्र खूप चांगल्या टप्प्यावर निलेश सोंगळ यांचा पाहायला मिळालेला आहे. काय जबरदस्त बॉल टाकला होता अमोल दुबेसाठी. फुलर लेंथवर होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि फलंदाजाला निरुत्तरी ठेवलं. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर आलेला आहे. अकोले तालुक्यातील बरेचसे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि त्यातलंच एक नाव म्हणजे निलेश सोंगळ बॉलिंगसाठी. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, पायांची हालचाल नाहीये, फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळतोय. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल निलेशचं. पहिला चेंडू पुढे टाकला, दुसरा चेंडू थोडासा टप्पा मागे ठेवला, शॉर्टर वाईटचा वापर केला, ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरही होता आणि दोन चेंडू वेगवेगळ्या टप्प्यावर टाकलेत. पाहूयात अमोल दुबे कशा पद्धतीने प्रत्युत्तर देत आहेत. यावेळेसचा बॉल हवेत खेळलाय, लाजवाब स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलंय बॉलला आणि सरळ फेकून दिलंय बॉर्डर लाईन पार. अमोल दुबेचा तडाखा, जो शौक रखते है उडने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच अमोल दुबे आपल्या बॅटिंग मधून सांगतायत. षटकार ठोकतायत, 6 धावा. बॉल सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे पाठवला. उंच आकाशामध्ये बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलाय. बाल भवन मध्ये जर कुणी असेल तर बॉल टाकायचा आहे. बाल भवन मध्ये जर कुणी असेल तर बॉल द्यायचा आतमध्ये. धावफलकावर आपण टाकूयात नजर. एकूण धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहे. धावफलकावर धावसंख्या 84 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन. आजपासून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला आली. आजपासून ही स्पर्धा क्रीडा रसिकांच्या भेटीला आलेली आहे आणि प्रेक्षकांसाठी निश्चितच ही स्पर्धा पर्वणी असते. पुढे टाकलेला बॉल फुलर लेंथवर चांगल्या टप्प्यावर चेंडू पाहायला मिळालेला आहे. निलेश सोंगळचं कौतुक करावं लागेल. चांगल्या टप्प्यावर सातत्याने ते गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. षटकार आल्यानंतर चांगलं पुनरागमन निलेश सोंगळच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस उडवलाय बॉल आणि हा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर.
गोलंदाजाला आसमान दाखवणारा फटका अमोल दुबेच्या बॅटमधून. अजून एक जबरदस्त हिट, सिक्सर. यावेळेस ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने देखील हवाई सफर केली आहे. षटकार आलेला या ओव्हरमध्ये दुसरा आलाय. धावसंख्या देखील पुढे गेली. एकूण धावफलक जर पाहिलं तर 90 आकड्यावर जाऊन पोहोचलेला आहे. 90 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू मात्र या पहिल्या डावातला. एका बाजूला राजे उमाजनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे तुषारभाऊ शिंदे युवा मंच, तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. परत एकदा एक तडाखा दिलाय अमोल दुबे यांच्या बॅटमधून. अजून एक लाजवाब स्ट्रोक, अजून एक मनमोहक फटका. शेवट देखील अमोल दुबेनं गोड केलाय. केला इशारा जाता जाता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकलेत अमोलने. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. धावा झालेल्या आहेत 96 आणि या मॅचला जिंकण्यासाठी राजे उमाजनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे तुषारभाऊ शिंदे युवा मंच या टीमला बनवायच्यात 97 धावा. 97 धावेचं टार्गेट आहे आणि या 97 धावेंचा पाठलाग पाहावं लागेल कशा पद्धतीने पूर्ण केला जातोय की या धावा रोखल्या जात आहेत ते निश्चितच आपल्याला येणाऱ्या वेळेमध्ये पाहायला मिळणार आहे. विनंती राहील वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. ताबडतोब आपण क्षेत्ररक्षण सजवा. निश्चितच मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 84चा पाठलाग करायचा होता. 6 चेंडू राखत तो सामना जिंकला होता. आता या सामन्यामध्ये पाहावं लागेल 97चा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण केला जातोय ते पाहणं देखील बरंचसं इंटरेस्टिंग राहणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. स्टे ट्यून ऑन tenniscricket.in. तोपर्यंत जाऊयात आमच्या गोटू गाडेकर यांच्याकडे. ऐकूयात एक सुमधुर असं गीत. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या निमित्ताने मनपूर्वक स्वागत आहे. एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग होईल की रोखला जाईल त्यासाठी मात्र आपण निश्चितच आता पुढच्या एकदा मॅचच्या दिशेने वळालोय. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. पहा आज 4 नवीन टीम आम्ही घेऊन आलोय, 4 नवीन आयकॉन घेऊन आलोय. उद्या देखील 4 नवीन संघ आणि 4 नवीन आयकॉन तुमच्या समोर येणार आहेत. उद्या वीरा 11 या संघामध्ये अक्षय पाटील
अलिबागवरून संगमनेरमध्ये दाखल होणार आहेत. उद्या गणेशदादा डुंबरे युवा मंच, लोकेश मीना राजस्थान उद्या स्पर्धेमध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. उद्या आरजी क्लब संगमनेर जुन्नरचे राजू पाटे उद्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. तर गुंजाळ सुपर मार्केट हा उद्याचा चौथा संघ आणि त्या संघाचे आयकॉन राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे किरण खोबरे आपल्याला उद्या आयकॉनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे उद्या देखील आपण या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येनं या. उद्याचा देखील सुपर डुपर संडे अनुभवण्यासाठी जानता राजाचं मैदान गाठा, कारण उद्या या मैदानावर रंगणार आहे टेनिस बॉल क्रिकेटचा रंगारंग सोहळा. टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आजपासून नक्कीच आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली ही क्रिकेटची स्पर्धा. खरं तर 12व्या वर्षामध्ये आपण ही क्रिकेटची स्पर्धा तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. आज जर बघितलं तर पहिला दिवस देखील या क्रीडा स्पर्धेचा संपन्न होतोय आणि आजच्या दिवसातील दुसरी लढत एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच, तुषार भाऊ शिंदे, मल्हारी शेठ जेडगुले, अजय येरमल, सचिन शेठ जेडगुले यांची टीम आपल्याला एका बाजूला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी, किरण खुळेसर, दीपक फडसाहेब, अश्विन शेठ कोल्हे आणि राहुल शेठ कोल्हे यांची टीम दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळते. बघूयात आता एक मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. तब्बल 97 बनवायच्यात आणि या 97 धावा बनवण्यासाठी आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला ज्ञानेश्वर खेमनर अर्थात गोटू खेमनर आणि त्यांच्या जोडीला बदलापूरचे सुपरस्टार नाव अरब शेख बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता राहता तालुक्यातील बाबळेश्वरचे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, फक्त महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, तर अखादी देशामध्ये जाऊन देखील बाबळेश्वरचं नाव, राहता तालुक्याचं नाव आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव ज्याने उज्ज्वल केलंय, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या मातीचा सुगंध ज्याने अख्ख्या अखादी देशांपर्यंत पसरवलाय, तेच अमोल बॉलिंगसाठी. पहिलाच बॉल, खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल या मैदानाला घासत आणि पुसत चाललाय. फिल्डर बॉलला गॅदर करतायत तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. धावफलकाला सुरुवात होते, एक सिंगल धावफलकावर जोडली जाईल आणि धावफलकावर एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. 97चं टार्गेट आहे आणि या 97 बनवत असताना रणनीती आखाव्या लागतील. या 97 बनवत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये निश्चितच कशा पद्धतीने कोणत्या गोलंदाजांच्या विरुद्ध हल्ले करायचे, कोणत्या गोलंदाजांच्या विरुद्ध संयमाने धावा बनवायच्यात, ही सर्व रणनीती आखावीच लागेल. बॉल हवेत आहे, फटका फसतोय फिल्डर बॉलच्या खाली. टेकन, व्हेरी गुड कॅच. पहिल्या विकेटचं बटन ज्ञानेश्वर खेमनर शून्यावर माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज ज्ञानेश्वर खेमनर आउट, बॅक टू द डग आउट. पहिल्या विकेटचं बटन झालंय. ज्ञानेश्वर खेमनर शांत, एकांत आणि निवांत होत आहेत. जड पावलांनी मैदान सोडतायत, परंतु कौतुक करावं लागेल अमोल दुबेचं. पहिला धक्का दिलाय. 97चा पाठलाग करण्यासाठी आलेल्या या दोन फलंदाजांपैकी एका फलंदाजाला ज्ञानेश्वर खेमनर यांनी माघारी पाठवलंय. खरं तर आजचा दिवस महत्वाचा आहे. आज 7 फेब्रुवारी त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची जयंती आणि आज त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं त्यांनाही विनम्र अभिवादन. जीवनभर संघर्ष सोसून बाबासाहेबांना त्यांच्या कार्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या रमाबाई आंबेडकर आणि आज त्यांची जयंती, त्यानिमित्ताने राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॅटिंगसाठी संतोष कडाळे आलेत. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते, परंतु कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. फिल्डर मिड विकेट वरून येत आहेत, तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर दोन्ही आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. मग प्रयत्न करावे लागतील. 97चा पाठलाग करायचा आहे आणि या 97 जर बनवायच्या असतील तर मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. क्रिकेटचं मैदान म्हटलं तर संघर्षाचं मैदान आणि या संघर्षाच्या मैदानामध्ये प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. पाहूयात काय घडेल. फुलर लेनवरचा बॉल एक पाय पुढे टाकत खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटमध्ये बॉलला खेळलेत. योगेश पवार येत आहेत बॉलवर. एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 3. प्रत्युत्तर द्यावं लागेल. या 97 धावेंचा जर प्रतिकार करायचा आहे तर मग लढावंच लागेल. कमी गतीने टाकला होता. व्हेरिएशन पेस ऑफ केला होता अमोल दुबे यांनी. निश्चितच फिंगर रोल केले, चेंडूवरून बोटं फिरवली आणि चांगला बॉल तिकीट आपल्याला प्रस्तुत करताना पाहायला मिळालेले आहेत. एक सिंगल परिपूर्ण होते. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर धावसंख्या 4 धावा.
लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सुंदर आणि सुबक आयोजन. आज जर पाहिलं तर प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरलेली क्रिकेटची स्पर्धा, म्हणजे ज्या स्पर्धेची प्रत्येकाला उत्कंठा असते, ज्या स्पर्धेची प्रत्येकाला प्रतीक्षा असते, आजपासून आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे. कव्हरमध्ये बॉलला अडवलंय, चांगला ड्राईव्ह केला होता, परंतु धाव मिळणार नाही. अमोल दुबेचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आणि एक महत्त्वाची विकेट अमोल दुबेने मिळवली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एकंदर 1 बाद 4 धावा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिलं षटक संपल्यानंतर 4 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. स्वतः संघमालक किरण हुळे सर आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळणार आहेत. तर समोर संतोष. यावेळेचा बॉल हवेत आहे. फिल्डर थोडेसे दूरवर राहिले आणि त्यांना चेंडूने हुलकावणी दिली आहे. ओंकार बागडे त्या बॉलवर एक सिंगल मात्र पूर्ण करण्यात आली आहे. धावसंख्या 1 च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर 5 धावा. अरफ शेख यांच्यावर सर्वांच्या नजरा राहणार आहेत. ते की फॅक्टर राहतील. कशा पद्धतीने ते बॅटिंग करतायत ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक ठरेल. आज जर तुम्ही पाहिलं तर अनेक व्यावसायिक संघांमध्ये देखील आपण सातत्याने अरफ शेख यांना पाहिलं. आम्ही नाशिकमध्ये अनेक स्पर्धांमध्ये अरफला पाहत आलोय. मखमलाबाद प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार आपल्या नावे केलेला आहे. 2021 मध्ये या स्पर्धेचा एक घटक म्हणून त्यांनी निश्चितच काम पाहिलेलं. या स्पर्धेचे घटक देखील 2021 मध्ये राहिलेले आहेत अरफ शेख. त्यावेळेस वडगाव पानमध्ये आपण क्रिकेटची स्पर्धा घ्यायचो आणि आज जर पाहिलं तर 2026 मध्ये देखील ॲज अ आयकॉन म्हणून ते आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतं. आज त्यांच्यावरच नजर आहे. 97 बनवायच्यात आणि या 97 बनवत असताना 5 धावा धावफलकावर. बॉलिंगसाठी किरण खुळे सर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. पण यावेळेस धावा बनवण्यासाठी मात्र एक पर्याय निवडला होता. किरण खुळे यांच्या विरुद्ध रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. पहिले 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर. फक्त 2 चेंडू नाही तर आतापर्यंतचे टाकलेले 8 चेंडू तुम्ही जर बघितले तर एकही मोठा फटका नाहीये. प्रयत्न केला होता परंतु यशस्वी नाहीये. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलेला बॉल. खूप चांगली लाईन अचूकता गोलंदाजीमध्ये बघायला मिळते. खांद्यावरचा कंट्रोल बघायला मिळतोय. आणि किरण खुळे सरांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सातत्याने या मैदानावर खेळण्याचा अनुभव आहे. पुढचा बॉल रिव्हर्स करायला गेले परंतु यावेळेस देखील यशस्वी नाहीये. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो किरण खुळे सरांची पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये अमोल दुबे आणि ओव्हर नंबर 2 मध्ये जर पाहिलं तर किरण खुळे मैदानाच्या आतमध्ये कमाल करतायत. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत फलंदाजांना निष्प्रभ ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. धावसंख्या 5. आखूड टप्प्याचा बॉल फुल करण्याचा प्रयत्न त्यामध्ये देखील यशस्वी झालेले नाहीयेत. एक सिंगल परिपूर्ण होईल. हा चेंडू थोडासा साधारण होता त्यावर मात्र निश्चितच धावा मिळू शकल्या असत्या परंतु कनेक्शन याही वेळेस प्रॉपर होताना पाहायला मिळालेलं नाहीये. स्कोर कार्डवर जर आपण नजर टाकली तर 6 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. प्रयत्न करावे लागतील. लढावं लागेल. 97चं जरी मोठं लक्ष असलं परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला ते पार जर करायचंय तर मग प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यावेळेस देखील चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप करण्यात आलंय. धाव मिळणार नाही. या ओव्हरमध्ये किरण खुळे सरांनी फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 ओव्हर संपतायत. 2 ओव्हर नंतर धावफलकावर 1 बाद 5 धावा. दोन ओव्हर 5. दोन ओव्हर नंतर 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 ला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी पुढच्या एकदा अमोल दुबे यांच्या खांद्यावर विश्वास दाखवण्यात आलेला आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपल्याला ते पाहायला मिळालेत. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून झाला आणि विशेष म्हणजे एक महत्त्वाची विकेट देखील अमोल दुबे यांनी मिळवली. आता षटक क्रमांक 3 ला सुरुवात होते. तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा अमोल तर समोर आहेत
अरब शेख. आयकॉन विरुद्ध आयकॉन हा संघर्ष आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. अरबच्या विरुद्ध अमोल. समोर उडवण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे, परंतु बॉल एक टप्पा घेत त्यांना सोडून मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. खूप वेळानंतर आलेला हा चौकार. खर तर प्रेक्षक झाले होते खूप वेळचे बोर. प्रेक्षकांना खुश करणारा हॅपी फोर. रिव्हर्स अटेम्प्ट. या वेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईन पार. या वेळेचा चेंडू सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय आणि जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार आहे की षटकार ते मात्र आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांची मदत त्यासाठी घेण्यात आलेली आहे. पाहूयात शहानिशा केली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता. आता चौकार आहे की षटकार आहे ते मात्र तपासलं जाईल. यास निर्णय आलाय. इट्स 4 रन्स, 4 धावा. धावसंख्या पुढे जाते 14 धावा. अमोल दुबेच्या विरुद्ध 2 चौकार आलेत अरब शेखच्या बॅटमधून. फुलर लेंथवरचा बॉल चांगला ड्राईव्ह केला होता. वाह, या वेळेस मात्र कमालीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखील अरबचा हा सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल फिल्डर मिड ऑफ वरून येतात. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर नजर टाकली तर 19 धावा धावफलकावर. प्रयत्न करावे लागणारे. म्हणतात ना, कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बडा नहीं, हारा वही जो लढा नाही और जीता वही जो डरा नाही. अरे तुम्हाला जर या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तर मग हार मानून चालणार नाही. आज तुम्हाला निश्चितच इकडे लढावं लागणार आहे. आज पहिल्या मॅचमध्ये जर तुम्हाला विजय मिळवायचा आहे आणि विजयाने गोड सुरुवात जर करायची आहे तर प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये आपली कामगिरी दाखवून द्यावी लागणार आहे. अरब शेखने या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा बनवल्या. 13 धावा या ओव्हरमध्ये 4 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. अमोल तयार होत आहेत. बॅट तर वेगात फिरवली आहे परंतु कनेक्शन नाही आहे बॅट आणि बॉलमध्ये. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 सुरू आहे. बनवायच्या तब्बल 97 धावा. हे देखील विसरून चालणार नाही. समोर उडवलाय बॉल. फटका मिस टाइम आहे. फिल्डर बॉलच्या खाली गौरव शिंदे यांनी पकडलाय. एक अप्रतिम झेल सुटलाय. झेल सुटलाय तिकडे आणि आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये धाव मात्र मिळणार नाही. ओव्हरचा खेळ निश्चितच आता आपल्याला पाहावं लागेल. अंतिम टप्प्याच्या दिशेने आलेला आहे. दोन पंच देखील शहानिशा करतायत, चर्चा करतायत. पाहूयात आता काय निर्णय असेल तो आपल्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाणार आहे. आणि निर्णय आहे फलंदाज बाद आहेत. विकेट आली आहे, खेळाडू बाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर अरब शेखच्या बॅटमधून एक जबरदस्त हिट. 6 धाव्यांचे होते प्रॉफिट
अरब शेख सुपर हिट ठरलेत. षटकार. खूप चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. किरण खुळे सरांचं देखील भव्य स्वागत या ओव्हरमध्ये करण्यात आलंय. पहिल्याच बॉलवर षटकाराला धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावर. धावसंख्या 25. कोतुळवरून आमचे हॉटेल एन्जॉयचे सनी घाटकर देखील या ठिकाणी त्यांच्या सर्व मित्रपरिवारासोबत उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने. खरं तर संगमनेर आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतील प्रेक्षकांसाठी देखील ही क्रिकेटची स्पर्धा निश्चितच पर्वणी राहिलेली आहे. अकोले तालुका असेल, त्याचबरोबर राहता तालुका असेल, जुन्नर तालुका असेल, इथून देखील बरेचसे प्रेक्षक, सिन्नर तालुका देखील त्यामध्ये मागे राहिलेला नाही. सिन्नर तालुक्यातील बरेचसे खेळाडू, बरेचसे संघ देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला खेळताना बघायला मिळालेले आहेत. त्यामुळे या आजूबाजूच्या तालुक्यांसाठी देखील क्रिकेटची स्पर्धा पर्वणी राहिलेली आहे. पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि धावसंख्या 25 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 25 रन्स. अक्षय जरहाट बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पाहूयात आता कशा पद्धतीने सामना पुढे जातोय. आजच्या दिवसातील दुसरी लढाई. 97 धावांचा पाठलाग सुरू आहे. एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषारभाऊ शिंदे युवा मंच, तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. या दोन संघांमध्ये सुरू असलेली ही जबरदस्त लढाई. दोन महत्वाच्या विकेट जरी गमावल्या असल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये आता अक्षय जरहाट आणि अरब शेख हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. या दोन फलंदाजांवर निश्चितच मोठी जबाबदारी आहे. परंतु या दोन फलंदाजांमध्ये क्षमताही आहे आणि या दोन फलंदाजांमध्ये ताकदही आहे. इथून पुढे संघाला विजयापर्यंत घेऊन जाण्याची ताकद या दोन फलंदाजांमध्ये. परंतु म्हणतात ना, संघर्ष करण्यासाठी ताकद लागत नाही तर जिद्द पाहिजे आणि ती जिद्द मात्र दोन फलंदाजांना निश्चितच दाखवून द्यावी लागणार आहे. परंतु किरण खुळे पाहूया षटकारानंतर पुनरागमन कशा पद्धतीने करतायत. परत एकदा स्टँड अँड डिलिव्हर. यावेळेचा बॉल देखील लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा तडाखा अरब शेख यांच्या बॅटमधून येतोय. षटकार. दोन षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि धावसंख्या पुढे गेली. धावफलकावर 31 धावा. अरब शेख बदलापूर, रन बनाय भरपूर अशीच ओळख या खेळाडूची राहिलेली आहे. आज ते दाखवून द्यावं लागेल. बॉलिंगसाठी किरण खुळे. परत एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्यात आलाय. फिल्डर आहेत कॉर्नरमध्ये. गौरव येतात बॉलवर. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा मात्र प्रयत्न होणार नाही. अक्षय जराट आता स्ट्रायकर एंडवर येत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील फत्तेपूर गावचे रेकॉर्ड मास्टर म्हणून अक्षय जराटची ओळख आहे आणि तेच आपल्याला आता स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळत आहेत. अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक मैदानं गाजवली आणि आज सर्वाधिक व्यस्त खेळाडूंपैकी एक नाव अक्षय जराट. तर दुसऱ्या बाजूला किरण खुळे आपल्याला बॉलिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. मॅच संपलेली नाही. प्रयत्न दोन्ही बाजूने सुरू आहेत. मॅच अजून संपलेली नाहीये. दोन्ही संघ सांगतायत कारण आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल निश्चितच या ठिकाणी केले गेलेले आहेत. किरण खुळे सर तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे अक्षय जरहाट. यावेळेचा बॉल चेक केला, जाऊ दिला. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा त्यांना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर टाकली नजर तर धावसंख्या 32 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 97 धाव्यांचं हिमालय पर्वत एवढं मोठं लक्ष आहे परंतु पार केलं जाऊ शकतं. पॉझिटिव्ह इंटेंट ठेवावा लागेल. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा केवर मध्ये बॉल उडवलाय. फिल्डर मात्र तिकडे खूप दूरवर राहिलेत. अमोल दुबे बॉलला अडवण्याच्या प्रयत्नात आहेत आणि निश्चितच सीमारेषेच्या अगदी जवळ बॉलला अडवत आहेत. इथे अक्षय जराटचा प्रयत्न होता धाव घेण्याचा परंतु स्ट्रायकर एंड कडून अरब शेख यांचा नकार आलाय. एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये आणि 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर. धावा घ्याव्या लागतील. प्रत्येक धाव तुमच्यासाठी महत्वाची आहे. सिंगल डबल्स त्या देखील महत्वाच्या राहणार आहेत. पाहूयात कशा पद्धतीने मॅच पुढे जाईल. बून बूनचे समंदर बंद आहे. एक एक मोती भरून तुम्हाला माळ बनवावी लागेल आणि तुम्हाला मोठ्या लक्षाचा जर पाठलाग करायचा आहे तर मग तुम्हाला सिंगल डबल्स वरती देखील विश्वास ठेवावा लागणार आहे. बॉल तयार. समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट.
लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अरब शेखच्या बॅटमधून षटकार. खूप चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतोय. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, बॉल सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. अप्रतिम टायमिंग साधलं, अचूक टायमिंग साधलं आणि त्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावफलकावर 40 धावा. समीकरण जर आपण बघितलं तर अजूनही 47 धाव्यांची 57 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 13 चेंडूंमध्ये 57 धाव्यांची आवश्यकता. प्रयत्न करावे लागतील, होऊ शकतात, त्यासाठी लढावं लागेल. अगोदर विजय मनात मिळवावा लागेल, त्यानंतर रणांगण आपोआप जिंकता येणार आहे. त्यामुळे मनात विजय मिळवावा लागणार आहे. फुलर लेंथवरचा बॉल चांगला ड्राईव्ह केलाय. फिल्डर मात्र अमोल दुबे बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि तितका चांगला रिटर्न एकदा पूर्ण होईल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. षटक क्रमांक 4 संपलंय आणि 4 ओव्हर नंतर धावसंख्या 41. शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि पाहिजेत 56 धावा. 12 चेंडू 56, या ओव्हरमध्ये 22 झाल्या आणि आता 12 बॉलमध्ये 56 पाहिजेत. शेवटचे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 56 धावा. गोलंदाजी करण्यासाठी जर पाहिलं तर गोलंदाज गौरव शिंदे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. कणकापूरचे खेळाडू आहेत, अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहेत. त्यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय आणि चांगले अष्टपैलू खेळाडू राहिलेले आहेत. उंच पुऱ्या शरीरयष्टीचे गोलंदाज सध्या नवी मुंबई या ठिकाणी स्थायिक आहेत, परंतु निश्चितच संगमनेरमध्ये खूप चांगलं क्रिकेट सातत्याने ते खेळत आलेले आहेत. गौरवच्या हातामध्ये बॉल आहे, परंतु समोर बदलापूरचे अरब शेख. 12 बॉलमध्ये 56ची गरज. पहिलाच बॉल फुलर लेंथवर चांगला ड्राईव्ह केलाय. फिल्डर येतात बॉलवर एक्स्ट्रा कव्हर वरून. एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाही, एकच धाव त्या ठिकाणी आणि 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 41 या आकड्यावर धावफलक जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणतात ना, कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है. तुमचे इरादे कसे आहेत ते मात्र महत्वाचे ठरणार आहेत. इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है आणि आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बाते दाखवून द्यावं लागेल. अक्षय जराड स्ट्रायकर एंडकडे, तर बॉलिंग करण्याकरिता गौरव शिंदे बॉलिंग ट्रॅकवर तयार होत आहेत. 11 बॉलमध्ये पाहिजेत 55. ओहो, अक्षय जराड स्पेशल. या फटक्यांसाठी अक्षय जराड ओळखले जातात आणि या बॉलला सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर फेकून दिलंय. आपलं नाव ऐकलं नाही असं एक बी गाव नाही आणि मैदानात जाऊन षटकार ठोकणार नाही तर अक्षय जराड आपलं नाव नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. षटकार ठोकतायत, जबरदस्त तडाखा. 48 धावा धाव फलकावर. बालभवन मधून बॉल द्यायचा आतमध्ये ही विनंती आहे. जे लहान लहान मुलं आहेत, यस थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे. खूप चांगला स्ट्रोक, फॉलिंग स्वीपचा एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला बघायला मिळालाय. या फटक्यासाठी अक्षय जराड ओळखले जातात आणि या फटक्यामुळेच अक्षय जराडने महाराष्ट्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आता पहिला षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. 48 धावा धावफलकावर. आम्ही बाबळेश्वरमध्ये पाहिलं होतं अक्षय जराडला, अनसोड झाले होते, परंतु एका खेळाडूच्या अनुपस्थितीमध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं होतं अक्षय जराडने. जबरदस्त बॅटिंग आणि त्यानंतर अक्षय जराड प्रकाश झोतात आले या हंगामामध्ये. त्यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल, मोठा फटका खेळण्याच्या तयारीत. गौरवचं कौतुक करावं लागेल. फुलर लेंथवर एक चांगला बॉल टाकला. फलंदाजाला निरुत्तरी ठेवणारा बॉल. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या 49. 97 बनवायच्या. दोन टीम एकमेकांच्या विपक्ष खेळत आहेत. एका बाजूला राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वेल्हाळे अर्थात तुषारभाऊ शिंदे युवा मंच, तर दुसऱ्या बाजूला वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी. कोण पहिला विजय मिळवणार, कोण मात्र विजयाने गोड सुरुवात करणार तेही आपल्याला पाहावं लागेल. गौरव शिंदेच्या विरुद्ध अरब शेख स्ट्रायकर एंडकडे ॲज अ आयकॉन.
हे पहा 11 मिनिटे बाकी आहेत. 11 मिनिटांमध्ये या इनिंगचा खेळ तुम्हाला पूर्ण करावा लागेल. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. निर्धारित वेळ आम्ही तुम्हाला प्रत्येक इनिंगसाठी दिलेला आहे आणि त्या निर्धारित वेळेमध्येच तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. एक शिस्तप्रिय स्पर्धा म्हणून निश्चितच या स्पर्धेकडे पाहिलं जातं, याची काळजी घ्या. समोर उडवलाय आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. मनोज नाना फक्त दर्शक बनतायत आणि अरफच्या बॅट मधून अजून एक षटकार येतोय. थैंक यू डीजे, धन्यवाद. दिल ना उम्मीद नहीं नाकाम ही तो है आणि तेच मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत अरब शेख. गौरवच्या विरुद्ध अजून एक तगडा प्रहार, अजून एक षटकार. 55 धावा फलकावर. परत एकदा उडवलाय आणि या वेळेचा बॉल देखील सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सिक्सर. थँक्यू डीजे, धन्यवाद. 97चा पाठलाग करायचा आहे. धावफलकावर जर नजर टाकली तर धावसंख्या झाली आहे 61. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 36 धाव्यांची अजून गरज आहे. 7 बॉल मध्ये 36 पाहिजेत. खरा बॉल आणि हा झेंडू मात्र सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. या ओव्हर मध्ये सामन्याचं चित्रच बदललंय. आता तिसऱ्या पंचांची देखील मदत घेण्यात आली आहे. हा तर क्रिकेटचा खेळ आहे, यामुळेच प्रेक्षकांना क्रिकेटचा खेळ आवडतो. चेंडू कमरेच्या वर आहे का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. डीआरएचा वापर इकडे करण्यात आलाय, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, आणि त्याचा वापर इकडे करण्यात आलेला आहे. पाहूयात कमरेच्या वर चेंडू आहे का. मॅच बॉल आलाय का आतमध्ये. मॅच बॉल आलेला आहे. ओके, चांगली बॅटिंग अरब शेख. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अक्षय झरहाड जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, जिकत नाही जवळ तवर झुंजत राहायचं, आणि तो प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतायत. रडायचं नाही, लढायचं. जरी 97 बनवायच्या असल्या परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला लढावं लागणार आहे. निर्णय आलेला आहे, इट्स अ फेअर बॉल. फक्त 6 धावा इकडे मिळणार आहेत. आणि अरब शेख यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. अर्धशतक त्यांनी देखील दुसऱ्या डावामध्ये पूर्ण केलंय. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक पूर्ण करणारे खेळाडू. नाव आहे अरब शेख, मॅन फ्रॉम बदलापूर. चला, पंचांचा जो निर्णय आलेला आहे तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल आणि मॅचला लगेच आपण सुरुवात करा. तिसरे पंच या ठिकाणी अमन शर्मा सर कार्यरत आहेत आणि हा योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत दिलेला आहे. तर विनंती आहे की जो निर्णय आलेला आहे तो निर्णय आपल्याला मान्य करावा लागेल आणि मॅचला सुरुवात करावी लागेल. आणि आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना येते, पंचांची उज्जत घालणारा खेळाडू जर आढळला तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ही कडक सूचना आयोजक कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे, याची नोंद घ्या. सरळ धावेंची पॅनल्टी देण्यात येईल, याची दखल आपल्याला घ्यायची आहे. पंचांचा जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. खरं तर पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि आज तुम्ही आयकॉन म्हणून खेळताय तर मग अनेक खेळाडू तुम्हाला आदर्श मानतात. बरेचसे खेळाडू तुमच्याकडून काहीतरी शिकतात, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम इथे असणार आहे, शेवटचा निर्णय असणार आहे. षटकार आलाय, ओव्हरचा खेळ संपतोय. 5 ओव्हर संपतायत आणि 5 ओव्हर नंतर धावसंख्या 67. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर अश्विन खोले यांच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर एंडकडे अक्षय झरहाड. स्ट्रोक चांगला आहे, ओव्हर द कव्हर, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह आणि एक टप्पा घेत बॉल सरळ सीमारेषा क्लिअर करतोय. 4 धावा.
सामना जरी आपल्या बाजूने नाहीये परंतु प्रयत्न केले जातात. म्हणतात की मंजिले मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करे ये गलत बात है. यावेळेचा बॉल देखील अक्षय जराड फेकून देत आहेत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी. अजून एक टोले जंग तडाखा षटकार. धावसंख्या जर पाहिली तर 77 धावा धावफलकावर. मित्रांनो मॅचचं समीकरण शेवटचे 4 बॉल आणि 20 धाव्यांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही. अक्षय जराड आणि दुसऱ्या बाजूला अरब शेख ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जमली आहे आणि या दोन फलंदाजांनी मात्र गोलंदाजांच्या विरुद्ध प्रचंड हल्ले चढवलेले आहेत. जबरदस्त कामगिरी करतायत. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. 97 धाव्यांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या 2 ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये प्रशांत भाऊ फक्त 6 धावा होत्या. परंतु त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि या 6व्या ओव्हरमध्ये भरपूर धावा येत आहेत. तिसऱ्या ओव्हरमध्ये 13, चौथ्या ओव्हरमध्ये 22, मागच्या ओव्हरमध्ये 26. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल कव्हरमध्ये खेळलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर. गौरव शिंदे आलेत बॉलवर आणि तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाही. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. आता धावफलकावर जर नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 78. शेवटचे बॉल 3 बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल 19 धाव्यांची. मंजिल मिले न मिले वो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन, मौत से फिलहाल जिंदगी जीना सीख लो. तर शेवटचे 3 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. फुल टॉस होता. बॉल मात्र मागे अडवण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातोय. तोपर्यंत एक सिंगलही पूर्ण करण्यात आलेली आहे आणि पंच तिकडे तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. पाहूयात आता तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असणार आहे. सर कशासाठी? ओव्हरस्टेप, रनआउट साठी. फलंदाज धावबाद आहेत का ते तपासलं जाते. व्हाईट बॉल तर आहेच, परंतु आता त्यानंतरची धाव पूर्ण करण्यात आली आहे का ते मात्र इकडे तपासलं जाणार आहे. विजन अकॅडमीचे सर्वेसर्वा सन्माननीय मिश्रा सरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने आदरणीय मिश्रा सर आणि त्यांचे सर्व सहकारी सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. चेक केलं जात आहे धावबाद आहेत का फलंदाज. थर्ड अंपायर आहे तिकडे अमन शर्मा सर. निर्णय आलेला आहे फलंदाज नाबाद आहेत, नॉट आउट. व्हाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत आणि आता समीकरण पुढे एकदा बदललं. शेवटचे 3 चेंडू आणि या मॅचला जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. पाहूयात काय होतंय. 17 धावा अजून आवश्यक आहेत. दबाव तर प्रत्येक खेळाडूवर. अश्विन कोल्हे एका बाजूला तर अक्षय जराड दुसऱ्या बाजूला आहेत. फुलर लेंथवरचा बॉल यावेळी जर पाहिलं तर प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. बॉल आपण बघू शकता लॉंगर वरून अडवतायत. मनोज नाना अंडरआर्म थ्रो केलाय. एक सिंगल मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या साह्याने पुढे जाईल. समीकरण बदलेल. आता शेवटचे 2 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही आहे ती 16 धाव्यांची. 2 बॉल 16. बॉलर अश्विन यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या तयारीत होते परंतु कनेक्शन नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. यावेळेचा चेंडू देखील निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा आता चेंडू 1 बाकी राहिलाय आणि 16 धावा या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यक. शिरापूर आणि घुलेवाडी, शिरापूर घुलेवाडी टीम, शिवनेरी स्ट्रायकर शिरापूर घुलेवाडी टीमचे कॅप्टन जे आहेत त्यांना विनंती आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. यावेळेचा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे आणि सामना देखील या ठिकाणी संपलेला आहे. पहिला विजय वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी या संघाने मिळवलाय. मनापासून अभिनंदन. हार्ड लक राजीव उमाजनाईक प्रतिष्ठान वेल्हाळे, तुषार भाऊ शिंदे युवा मंच. चला टॉस करायचा. यानंतर 2 विजयी संघांमध्ये मॅच होईल. तर वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी संघाचे कर्णधार आणि शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर गुल्हेवाडी टीमचे कॅप्टन. चला
चला दोन्ही टीमचे कॅप्टन यायचंय. थँक्यू डीजे. वीरा रुद्रा 11 कोल्हेवाडी आणि शिवनेरी स्ट्रायकर्स शिरापूर घुलेवाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी यायचंय. आदरणीय मिश्रा सरांच्या शुभ हस्ते टॉस होईल.